रणशिंग जे आहे ते सुरू झालेलं आहे महाविकास आघाडीकडून, पण आजही सामन्यात 18 समन्वयकांची यादी जी आहे ती जाहीर झालेली आहे. कसं काय चर्चा? तो आमच्या पक्षातला विषय आहे. काय असेल दुसरं सांगा. तर अंतिम चर्चा 27 किंवा 28 तारखेला होईल, ती होणार ना. आणि हे बघा, मी पुन्हा सांगतोय, महाविकास आघाडीतली जी चर्चा आहे जागा वाटपाची, त्याच्यावरती कोणाला फार चिंता करण्याचं कारण नाही. चर्चा संपलेली आहे जवळजवळ. 27ला आम्ही पुन्हा एकदा बसतो आहोत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी आणि लोकसभा आता कोणत्या क्षणी जाहीर होतील. त्याआधी आमचं जागा वाटप जाहीर होईल. संपूर्ण देशामध्ये जागा वाटप अत्यंत सुरळीतपणे कुठे होत असेल तर ते महाराष्ट्रामध्ये. कारण आमचं एकच ध्येय आहे, हुकुमशाहीचा पराभव करणं, एकाधिकारशाहीचा पराभव करणं. आणि या महाराष्ट्राची परंपरा आहे लोकशाही, धर्मनिरपेक्षता या संदर्भातल्या भूमिकेचा विजय करणं ही आमची भूमिका आहे. त्यासाठी आम्हाला एकत्र येऊन निवडणुका लढणं ही या देशाची गरज है। सर, शरद पवार एक नए सिंबल के साथ, नई चुनौती के साथ आगे चल रहा है, किस तरीके से आप देखते हो सर? क्या है, तुतारी बोलते हैं हम महाराष्ट्र में उसको। एक हाथ में मशाल है शिवसेना की और हम तुतारी, जो छत्रपति शिवाजी महाराज जब युद्ध को जाते थे तो अपने सैन्य को अगवा करने के लिए तुतारी फूंकते, एक चेतना उत्पन्न करने के लिए। आज शरद पवार जी छत्रपति शिवाजी महाराज की राजधानी रायगढ़ किले पर जाकर, मुझे लगता है उनका एक कार्यक्रम है, उनके जो चिन्ह है तुतारी, उनका अनावरण करने का। तो अच्छी बात है, एक अच्छा चिन्ह है, ये शुभ संकेत है कि शिवसेना को मशाल है और पवार साहब को तुतारी है। तो हम दोनों मिलकर और कांग्रेस के साथ महाराष्ट्र में सबकी तुतारी बजा देंगे। हाँ सर, मराठीमध्ये तुतारी वाजवणारे माणूस ही चिन्ह राष्ट्रवादीला मिळालेलं आहे शरद पवार यांना, त्याचं लोकार्पण रायगडावर। महाराष्ट्रातली 11 कोटी जनता यापुढे तुतारीच वाजवणार आहे, हातात मशाल घेऊन, बरं का। हातात मशाल, हात आहे, हातात मशाल आहे आणि तुतारी आहे। अत्यंत चांगलं ऐतिहासिक चिन्ह राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेलं आहे। शिवसेनेला मशाल मिळाल्यामुळे आधीच लोकांमध्ये उत्साहाचं वातावरण होतंच। आणि मी तर आता असं ऐकतोय, काल जे.पी. नड्डा मुंबईत आले काही 2 दिवसापूर्वी, आणि त्यांनी अजित पवार आणि शिंदे गटापुढे प्रस्ताव ठेवलाय की तुमचे उमेदवार कमळावर लढतील। कारण धनुष्यबाण जरी तुम्हाला मिळालं असलं तरी तुम्हाला लोक मतदान करणार नाहीत। घड्याळ जरी तुम्हाला मिळालं असलं, म्हणजे दिलं असलं चोरून, तरी तुम्हाला लोक मतदान करणार नाहीत। त्याच्यामुळे कमळावर लढा, कमळाबाईच्या पदराखाली लपा आणि निवडणूक लढा, असा प्रस्ताव जे.पी. नड्डा यांनी दिलाय। हे जर खोटं असेल तर त्याने समोरून सांगावं, म्हणजे ही यांची अवस्था आहे या 2 गटांची। त्यांना त्यांच्या चिन्हावर जे चिन्ह चोरलं दोघांनी मिळून इलेक्शन कमिशनच्या मदतीनं, त्या चिन्हावर त्यांना निवडणुका लढण्याची हिंमत नाही। आणि भारतीय जनता पक्षाला सुद्धा हे फुटलेले 2 गट जे आहेत त्यांना त्यांच्या चिन्हावर निवडणुका लढू देण्याची धाडस नाहीये। या महाराष्ट्रात खरी शिवसेना ही माननीय बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे साहेबांची मशाल चिन्ह घेऊन लढेल। माननीय शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा तुतारी घेऊन लढेल। काँग्रेस पक्षाचा हात आहेच। त्याच्यामुळे भविष्यातली जी लढाई आहे ही अत्यंत रोमांचक होणार आहे। लोकसभा निवडणुकीचे उमेदवार भाजपच्या हळूहळू नावं समोर येण्यास सुरुवात झालेली आहे। कोकणातून नारायण राणेच लोकसभा लढवतील विनायक रावांच्या विरोधामध्ये, असं समजतं। दुसरीकडे
दक्षिण मुंबईतून राहुल नार्वेकर यांना लोकसभेच्या मैदानामध्ये उतरवण्याची तयारी सुरू झाली आहे. तशा बैठका घेतल्या जातात अशी नावं. आता असे हा प्रत्येक पक्षाचा अंतर्गत विषय, जसं मगाशी म्हणालो की शिवसेनेचे 18 समन्वयक आम्ही जाहीर केले असतील, पण हा कोणी कुठे लढावं ह्याच्यावरती मी या क्षणी बोलणार नाही, कारण ही नावं अधिकृत नाहीत. नारायण राणे यांच्याविषयी मी एवढंच माझ्याकडे माहिती आहे की ते वारंवार मीडियासमोर सांगत होते की माझ्याला लढण्याची इच्छा नाही. आता ज्यांना लढण्याचीच इच्छा नाही त्यांना जर लढवत असतील तर त्याच्यावरती मी काय मत व्यक्त करणार. पण कोकणामध्ये म्हणजे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड कोणी लढलं आमच्यासमोर तरी विजय हा शिवसेनेचाच होणार आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे उमेदवार लोक टाळतायत. दुसरं एक, आज सकाळी अजित पवारांच्या बैठकीला सुप्रिया सुळे आणि एक आमदार गेले होते राष्ट्रवादीचे, आणि ही भेट झाल्यानंतर आता चर्चा विविध रंगू लागलेल्या आहेत. मला असं वाटत नाही त्याच्यामध्ये काय फार गंभीर गोष्ट आहे. पुण्याचे पालकमंत्री आहेत ते सद्गृहस्थ, पुण्याचे पालकमंत्री आहेत. सुप्रियाताई बारामतीच्या खासदार आहेत, रोहित पवार त्याच भागातले आमदार आहेत. आता पालकमंत्र्यांच्या एखाद्या बैठकीला आपल्या विभागाचे प्रश्न घेऊन जर कोणी जात असेल तर त्यात एवढं चिंता व्यक्त करावी असं मला काही वाटत नाही. ते काय व्यक्तिगत बैठक नव्हती, ती शासकीय बैठक होती. सर, असम सरकार का एक बड़ा फैसला है जहां पे मुस्लिम विवाह और तलाक का जो अधिनियम है उसको खत्म करने की अब बात की गई है. देखना पड़ेगा. सर, किसान आंदोलन पे अभी तक FIR रजिस्टर नहीं हुई, जिस ऑफिसर ने गोली चलाई थी. किसान आंदोलन में एक मौत हो गई है और मैं आपको बताना चाहता हूं, जो दर्शन सिंह की मौत होगी उसके ऊपर ब्रिटिश पार्लियामेंट में कल चर्चा हुई. कल ब्रिटिश पार्लियामेंट में किसान आंदोलन और एक किसान की जो हत्या हुई है उसके ऊपर कल ब्रिटिश पार्लियामेंट में चर्चा हुई है. लेकिन हमारे देश में भारतीय जनता पार्टी, उनकी सरकार चर्चा नहीं कर रही. FIR दर्ज करो, क्यों ये आदमी जो हमारा है कार्यकर्ता किसान, उनकी हत्या क्यों हुई, किसके आदेश से उसके ऊपर गोली चलाई. आप किसानों के अपने आप को मसीहा मानते हो ना, और आपकी सरकार एक किसान की हत्या करती है, ये गंभीर बात है. FIR लॉन्च करो. सर, राहुल जरांगे पाटिल यांचा में पहले एक बयान दिया था कि एक तरफ राम मंदिर बन रहा है और दूसरी तरफ जो है जो यूथ है, जो जवान है, वो सड़क पर दारू पी के नाचते हुए दिख रहे हैं. इस पर मोदी ने ये कहा है कि जो जिनके होश ठिकाने नहीं है अब वो यूथ को टारगेट कर रहे हैं और यूथ के बारे में बात कर रहे हैं. किस तरीके से देखते हैं? देखिए, मोदी जी की बात पर आप ज्यादा ध्यान मत दीजिए. किसका होश उड़ गया है और किसका होश ठिकाने पे नहीं है ये जनता तय करेगी. एक बात है कि राम लल्ला का मंदिर जरूर बना है, लेकिन इस देश का जो युवा है वो बेरोजगार है. आज ही यूपी से खबर आई है, उन्नाव में एक युवा बेरोजगार ने आत्महत्या की है और उसने कहा है कि मेरे पास डिग्री है लेकिन ये डिग्री कुछ काम की नहीं है, मैं ये डिग्री जला रहा हूं और आत्महत्या कर रहा हूं. ये मोदी जी की सरकार का हाल है. आप क्या बोल रहे हो? राहुल गांधी की बात क्या? राहुल गांधी सच बोल रहे हैं. देश के युवाओं के पास काम नहीं है, वो बेरोजगार है, इसलिए वो अलग रस्ते पे जा रहा है. चलिए. मनोज जरांगे पाटील यांनी आज राज्यभरामध्ये रास्ता रोकोचं आवाहन केलेलं आहे असे सदाभाऊ यांनी म्हटलं. कोण? शरद पवार हे कलियुगातील असं कोणी म्हणालंय? कोण ते? कोण ते? शरद पवार, उद्धव ठाकरे, बरं का, राहुल गांधी यांच्यावरती बोलून त्यांना कोणाला प्रसिद्धी मिळत असेल ते बोलू द्या. शरद पवार हे या महाराष्ट्राचे खंबीर नेतृत्व आहे. शरद पवार यांनी जेवढा त्यांच्या जीवनामध्ये राजकीय संघर्ष केला आहे, सामाजिक लढ्या लढल्या आहेत शेतकऱ्यांच्या, तेवढा कोणी लढलेला नाही. कोणी उठतो आणि माननीय उद्धव ठाकरेंवरती बोलेल, पवार साहेबांवरती बोलेल, हे भारतीय जनता पक्षाचं पाप आहे. हा जो संस्कार, ही संस्कृती निर्माण केली आहे या महाराष्ट्रात, ही भारतीय जनता पक्षाने निर्माण केली आहे. हे विष, हे भाजपचं विष आहे की आपल्यापेक्षा थोर व्यक्तींचाही आदर करायचा नाही, त्यांच्यावर चिखल उडवण्यासाठी भाडोत्री माणसं नेमायची. हे सर्वत्र सुरू आहे या देशभरामध्ये.
ही सुरुवात भारतीय जनता पक्षाने केली आहे आणि भारतीय जनता पक्ष ह्याच्यातच संपणार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आवाहन केल्याप्रमाणे चांगली गोष्ट आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.